जय सद्गुरू कविताची व्लॉग रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्या सोबत पारंपरिक रेसिपी शेअर करत आहे। ते रेसिपी आहे ज्वारीचे पापड। तर मी ज्वारी भिजत घालायला ठेवली आहे। तर मी 2 तास हे ज्वारी भिजत घातली आणि त्यानंतर हे ज्वारीला मी पाण्यातून काढून घेतली। ज्वारीचं पाणी निथळल्यावर मी ज्वारीला चांगली काढून घेतली। तर 2 दिवस मी ही ज्वारी उन्हामध्ये वाळवून घेतली। वाळून झाल्यावर मी ज्वारीला चांगले सुपात घेऊन पाखडून घेतली। तर बघा हे किती घाण निघाली आहे ज्वारी मधली। तर मी ज्वारीमध्ये एक मुठ्ठी भरून जिरं टाकलेलं आहे आणि थोडं वरती टाकलेलं आहे आणि बघा आता एकजीव करून घेते आहे आणि ज्वारी दळून आणली। त्यानंतर चाळणीने चाळून घेतली। त्यानंतर ह्या सोरा आणि फुलखार मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला आणि खाता सोरा हे दोघं मी पिठामध्ये टाकत आहे आणि मीठ चवीप्रमाणे मीठ हे पण टाकत आहे। त्यानंतर हे चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्यानंतर मी एकजीव करून घेते। एकजीव केल्यानंतर चाळणीने परत चाळून घेते, कारण मीठ सोरा आणि फुलखार ह्या पिठामध्ये एकजीव झाला पाहिजे, त्यासाठी मी चाळून घेतलं। आणि बघा आता मी पातेलं चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी टाकलेले आहे 1-2 हे भांड भरून पाणी आणि 1 भांड हेच भांड भरून मी पीठ टाकून आणि खिची मी घेरून घेतलेली आहे। तर आता ही खिची चांगल्या प्रमाणे घेरत आहे मी। आता खिची बनवून बघा तयार आहे, खिची तयार आहे। आता खिची मी काढून घेतली, एका घेमलीमध्ये काढून घेतलेली आहे आणि प्लास्टिकचा कागद आहे त्या कागदात घेऊन मी चांगली चोळून घेतली। तर असं कागदांवर कोमट पाणी आणि तेल लावून उंडा ठेवून असा मी बघा पापड दाबून घेतला। पापड दाबून घेतला बघा किती छान बनला आहे पापड। तर असे मी सर्व पापड बनवून घेतले आणि सर्व पापड मी वाळवून घेतले।